श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 2 एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पंचमी। हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस खूप खास आणि महत्त्वाचे मानले जातात। आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री हे खूप महत्त्वाचे मानले जात असतात। चैत्र नवरात्री ही गुढीपाडव्यापासून सुरू होते, म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात झालेली आहे। बघा, पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली होती आणि चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गा देवीच्या 9 स्वरूपांची पूजा आणि उपवास देखील नवरात्रीत करत असतात। पूजा उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता दुर्गा देवी माता विशेष आशीर्वाद तिच्या आपल्या कुटुंबावरती राहत असतात। जे भक्त 9 दिवस पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख दूर होतात। त्या दुर्गा देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्ने दूर करते। घरामध्ये अन्न आणि संपत्तीची कमतरता ही भासत नाही। नवरात्रीत येणाऱ्या पंचमी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी दुर्गा देवीसह माता लक्ष्मीची देखील पूजा सेवा केली जाते, म्हणूनच या पंचमीला लक्ष्मी पंचमी असं देखील म्हटलं जातं। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास सेवा उपाय देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। आज चैत्र पंचमीच्या दिवशी तुळशीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। ही एक वस्तू अर्पण करा। ही एक वस्तू लक्ष्मीची अखंड कृपा राहील, माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील। 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची गरिबी संपेल, मुलांची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत जाईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय जो आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल शक्य होईल त्यावेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला फार मोठं महत्त्व आहे। तिला माता लक्ष्मीचा अवतार आणि भगवान विष्णू देवांची पत्नी मानली जाते। त्याचबरोबर तुळशी मातेला हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं। आपण जर अशा विशेष तिथींवरती तुळशी मातेची पूजा केली, सेवा केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं। तुळशीला लक्ष्मीचा अवतार मानलं जातं, त्यामुळे तिची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। तुळशीला विष्णूची पत्नी मानली जाते, म्हणून तिची विष्णू सोबतच पूजा ही केली जात असते। जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला जो पैसा आहे तर तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, उद्योग व्यवसाय आहे हा चांगला चालत नसेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ जर तुमच्यावरती येत असेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय अवश्य करून बघा। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल, सतत त्या कारणाने वादविवाद भांडणे क्लेश होत असेल तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता। हा उपाय घरातील स्त्रीने करावा, कारण घरातील स्त्री ही माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि जर घरातल्या स्त्रीने हा उपाय केला तर त्या उपायांचं खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे तर ते मळायचं आहे आणि त्या कणकेचा
दिवा आपल्याला हळद, आता त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि आपल्याला त्या कणकेचा उंडा तयार करून घ्यायचा आहे, गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे, त्याला पिवळसर रंग येईल असा आपल्याला इतकी हळद त्या पिठामध्ये घालायची आहे आणि त्या कणकेचा एक छानसा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेट तुम्ही तांब्याची घ्या, पितळेची घ्या किंवा स्टीलची घेतली तरी देखील चालणार आहे। प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि याने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहे, अखंड तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू फूल टाकायचं आहे, अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, थोडंसं कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि हळद देखील टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कवडी सुद्धा, पिवळी कवडी जी आहे तर ती लागणार आहे। कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। एक कवडी जी असते तर ती घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पांढऱ्या रंगाची कवडी असेल तर मग ती हळदीमध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी करायची आहे किंवा त्याला थोडंसं हळदीचं लेपन द्यायचं आहे। तुमच्याकडे पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तुम्हाला ती घ्यायची आहे। यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी जवळ जायचं आहे। सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे तर कणकेचा तयार करून तर तो दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे। यानंतर जे पाणी आहे तर लोट्यातील तर ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर ती कवडी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुळशीजवळ आपल्याला बसायचं आहे। बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, खाली जमिनीवरती बसायचं नाही, कारण आपण जर बिना आसन बसून पूजा केली तर आपण केलेली सेवा जी आहे तर ती धरणी मातेला समर्पित होत असते। कवडी उजव्या हातामध्ये घ्यायची, त्याचबरोबर 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे, त्या सुद्धा तुम्हाला कवडी सोबत घ्यायच्या आहे उजव्या हातामध्येच। यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरात ज्या काय आर्थिक समस्या आहेत, टंचाई आहे तर त्या दूर होण्यासाठी, घरातील दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी, माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर ही कवडी आणि 2 लवंगा ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहे। यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना सुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहे। आता हा जो दिवा आपण लावलेला आहे तर तो दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा आहे। यानंतर दिवा शांत झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये असणारी कवडी आणि 2 लवंगा ह्या घेऊन तुळशी मातेच्या मध्ये आपल्याला दाबून टाकायच्या आहेत। जेव्हा आपण अशा लवंगा आणि कवडी तुळशीच्या कुंडीमध्ये वृंदावनामध्ये अर्पण करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो। घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात आणि घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहे त्यावेळी तुळशीला जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू हे अवश्य लावायचं आहे, मनोभावे पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। पंचमी ही तिथी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी देखील खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते। तर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, एक दर्ब्याची काडी घ्यायची आहे आणि ती नसेल तर मग तुम्ही एक तुळशीची काडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे आणि मधामध्ये आपल्याला ती बुडवायची आहे। यानंतर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम असं
एम असा बीज मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे, मधानी लिहायचा आहे मुलांच्या जिभींवरती। तर तुमच्या घरात कितीही लहान मुलं असेल किंवा मोठी मुलं असेल तरी सुद्धा प्रत्येक मुलांच्या जिभेवरती तुम्हाला हा एम बीज मंत्र जो आहे तर तो तुम्हाला लिहून काढायचा आहे। जसं हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। सरस्वती माता ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे आणि पंचमीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांची दिवसेंदिवस प्रगती होत असते, त्याचबरोबर मुलांची बुद्धी ही तल्लख होते। मुलं जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षामध्ये राहतो। हा एक उपाय देखील तुम्ही उद्या म्हणजे आजच्या दिवशी करू शकता। हे दोन्ही उपाय अतिशय खूप प्रभावशाली आहेत, त्यामुळे हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचे आहे, कारण चैत्र नवरात्रीचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ आहे। चैत्र नवरात्री मधली पंचमी तिथी आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मनापासून आणि नक्की करण्याचा प्रयत्न करा। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे सांगितल्याप्रमाणे 2 उपाय आहे तर ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि करून बघा। केल्याने आपल्याला फळ उशिराने का होईना ते प्राप्त होतच असतं। तर त्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।